आपल्यासोबत बोलण्यासाठी मनसे नेते यशवंत किल्लेदार आहेत। सर टीव्ही 9 मध्ये आपलं स्वागत आहे। खरं तर आपण आज भ्रष्टाचारासंदर्भात एक निवेदन देण्यासाठी पोलीस उपायुक्त कार्यालयात चालता, नेमकं काय सांगाल? सिद्धिविनायक न्यासामध्ये अनेक घटनाबाह्य किंवा नियमबाह्य कारभार चालतो। त्याच्यावर आम्ही गेले वर्ष दीड वर्ष विविध विषयांवर आक्षेप घेतोय। त्यापैकी आज एक विषय असा होता की सिद्धिविनायक न्यासाची एक पुस्तक पेढी आहे, ज्या पुस्तक पेढीच्या माध्यमातून शैक्षणिक संस्थांमधील गरीब विद्यार्थ्यांना पुस्तकं दिली जातात। त्यात 11वी ते 15वीची मुलं, आर्ट्स, कॉमर्स, सायन्स। तर ही पुस्तकं देण्याचे काही न्यासाचे निकष आहेत। त्या निकषाप्रमाणे पुस्तकं ही केवळ शैक्षणिक संस्थांनाच दिली जावीत असा तो शासनाचा आणि न्यासाचा दोघांचाही नियम आहे। तर त्या नियमाला बगल देऊन ह्यांनी मलखांब संस्था, व्यायामशाळा अशा लोकांना पुस्तकं दिलेली आहेत फॅब्रिकेटेड। ह्या संस्थांमध्ये विद्यार्थी कुठून आले? ह्या संस्थांचे फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट बनवले गेलेले आहेत आणि त्या संस्थांच्या माध्यमातून पैसे काढलेले आहेत, हा असा आमचा आक्षेप आहे। आणि त्याच्या पुराव्यानिशी आम्ही सगळे कागदपत्र सादर केलेले आहेत। त्याचबरोबर एक शैक्षणिक संस्था अशी आहे की शैक्षणिक संस्थांना द्यायला हवं निकषाप्रमाणे, त्याच्यामध्ये आमचा आक्षेप नाही आहे, पण एकाच संस्थेला एक दिवसाच्या अंतरावर 2दा पुस्तकं दिलेली आहेत। म्हणजे दुसऱ्यांदा जी पुस्तके दिली ती गेली कुठे? त्याचा पैसा गेला कुठे? अशा पद्धतीचा कारभार न्यासामध्ये अनेक वेगवेगळ्या विभागांमध्ये चालू आहेत। ते त्या विभागाचे जे काही आक्षेप आहेत त्या वेळेला आम्ही नोंदवलेले। हा नवीन एक आक्षेप आमचा आहे, तो आज आम्ही नोंदवायला इथे आलो होतो उपायुक्त साहेबांकडे। पण उपायुक्त साहेबांना आम्ही ते पत्रव्यवहारही केला, त्यांना पत्र दिलं। त्यांचं म्हणणं असं आलं की हा विषय न्यायविधी खात्याकडे शासनाच्या येतो, त्यांच्या अंतर्गत येतो। तर आम्ही एक प्रस्ताव तयार करतो आणि न्यायविधी खात्याला सांगू की याची चौकशी करा आणि चौकशी अहवाल पाठवा। जर चौकशी अहवालामध्ये जर दोष आढळत असेल तर आम्ही FIR घेऊ, असं त्यांनी आश्वासित केलेलं आम्हाला। पण नेमका जो भ्रष्टाचार आपण बोलतो, नेमका काय भ्रष्टाचार आहे? भ्रष्टाचार आता त्या कागदापत्र सकट दिलेले आहे। एक मलखांब संस्था आहे आणि एक व्यायामशाळा आहे रायगडची, चिपळूणची। त्या संस्थांना ह्यांनी पुस्तकं दिलेली आहेत जी नियमबाह्य ती देता येत नाहीत, कारण त्या काही शैक्षणिक संस्था नाही आहेत। आणि ती पुस्तकं खरोखर त्यांना दिली आहेत का, की परस्पर ते पुस्तकांच्या आडून फॅब्रिकेटेड डॉक्युमेंट म्हणून पैसा लांबवला आहे न्यासाचा? हा भ्रष्टाचार आहे। आणि अशा पद्धतीचे अनेक भ्रष्टाचार न्यासामध्ये चालले आहेत। आणि तो जो विभाग प्रमुख आहे पुस्तक पेढीचा, मंगेश कुंटे, यांच्या माध्यमातून हे सगळं होतं आहे। त्यांच्यावर FIR घ्या म्हणून आम्ही तगादा लावलेला आहे। आणि मंगेश कुंटे हे आदेश बांदेकरांचे अगदी घनिष्ठ संबंध आहेत, खास व्यक्ती आहे। आणि आदेश बांदेकरांच्या 6 वर्षातल्या कार्यकाळात हे सगळे प्रकार घडलेले आहेत। काय वाटतं आपल्याला नेमका जो आपण आरोप करतोय हा आरोप कोणावरती आहे? मंगेश कुंटे आणि आदेश बांदेकर। ऑफकोर्स आपण या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी वगैरे चर्चा वगैरे करणार आहे का, निवेदन वगैरे देणार आहेत? या संदर्भात आम्ही न्यायविधी खात्याला यापूर्वी देखील अगोदरचे काही आमचे काही विषय होते ते दिले होते। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनाही आम्ही भेटलो, कारण न्यायविधी खातं त्यांच्या अंतर्गत येतं। परंतु न्यायविधी खात्याने जो काही अहवाल बनवला तो आपले देवेंद्र फडणवीस यांच्या टेबलावर असाच धूळ खात पडलेला आहे। ते तिकडे ढुंकूनही बघत नाहीत। जे नरेंद्र मोदी स्थानिक आमदार सदा सरवणकर यांनी हिवाळी अधिवेशनात मागच्या हा प्रश्न घेतला होता आणि ह्या प्रश्नाला उत्तर देताना बोलले होते की 1 महिन्याच्या आत आम्ही चौकशी करून दोष आढळल्यास कारवाई करू। दुसरं हिवाळी अधिवेशन आलं तरीही कारवाई होत नाही का? तर केवळ आदेश बांदेकर आणि त्यांचे खूप चांगले मैत्रीचे संबंध आहेत। असं जर असेल तर न्यासाचा आणि भाविकांचा पैसा असाच लूटमार करत राहायचा का? आणि त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करणार नाही, आम्ही आमचा पाठपुरावा करतच राहू। नक्कीच, धन्यवाद। आपण पाहू शकतो की न्यासाचा व भाविकांचा पैसा आम्ही लूटमार करू देणार नाही, अशी प्रतिक्रिया मनसे नेते यशवंत किल्लेदार यांनी व्यक्त केलेली आहे। कॅमेरा पर्सन सिद्धेश नाईकसह मीरा विखरात, TV 9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।